गोयची संस्कृती विंगड विंगड सणा परबांनी भरिल्ली आसा। मंगळारा राज्यात बायलांनी व्हडा उमेदीन वडा पुनव मनयली। ह्या दिसा बायलो वडाची पूजा करतात आणि आपल्या घोवाक दीर्घायुष्य मेळचे म्हूण प्रार्थना करतात। मारुया एक नदर गोयभर मनयल्ले वडा पुनवेचेर। मला असं वाटतंय आजच्या युगात जर वटपौर्णिमा खरी वटपौर्णिमा जी कोणती असेल तर आपल्या पतीचं जे आरोग्य आहे ते आपण आपल्या बायकांच्याकडे असतं, कारण आपण किचन सांभाळतो। मग त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, तो एक्सरसाइज करतो की नाही याच्याकडे लक्ष देणं, ही मला वाटते खरी वटपौर्णिमा ठरेल। आमच्या नवऱ्याचे लागून वर्षाचे आयुष्य मागून सगळे बरी लागून आम्ही आणि आमचो घोव आमकां सगळीत म्हत्वाचो तो आमी म्हणटा 7 जन्म आमकां मेळचो अशें म्हणून आमी तेजी पुजा करता। आनी कित्याक सावित्रीन जे हांगा पयलू सुद्दां करून दवरलेलें आसा, म्हणजे तिजी ते तपश्चर्येन जे तिका पळय हें लाभलेलं अखंड सौभाग्य तिचें ते सगळे बायलांक मेळचें अशें आमचे कडेन आमी देवा कडेन मागता। आम्ही हैसर वड्याकडे भगवंतच्या देवळाकडे येता, वर्साच्या वर्सा वडाक फेरे घालता। हांगासर आमी बायलांक सौभाग्य लायतात आणि हो वडाच्या पानापासून तयार केलेलो हो द्रोण आसता आणि तितून 5 फळां आसात। तितून आमी वाटाणे घालतात, मागीर पेरू घालतात, बनाना बी आणि आमचे पेड घालता। ते आमचे सौभाग्याचे हे आसा बायलांक। अशे तरेन आमी पूजा करता आणि हो सण साजरो करता। पूजा केल्या बरोबर तिका फेरे घालता, 7 फेरे घालता। 7 फेरे घालता आनी हो द्रोण आसा पळय न्हू, त्या द्रोणाक 5 फळां घालता। 5 फळां घालून आमी वडाक दाखयता, पूजा करता। मेन म्हटल्यार सकाळी उठून पूजेची तयारी आणि मागीर हांगा येवन कितें तरी रिच्युअल्स आसता ते। आणि जे द्रोण असता पळय तितून कितें कितें घालचें पडटा? आसता न्हू, धर्म अशें करपाचें आपल्या गांवाक लागून। ह्या दिसा सगळी बायलां उपवास करतात आणि वडान येवन पूजा करतात आणि होच पती तुका 7 जन्म मेळोनी म्हणून देवा कडेन मागता। जी पतीक लागून जी गायमकाच्या समाजाचे धागो मानून सेवा करता आणि पुढे त्यांच्या हातींसून अशी सेवा जावन
सदो तांकां राखण दिलंय अशी योगा करता. ह्या फाटल्या 30-40 वर्सां पूर्वी म्हाका दिसता हांव तरी ह्या गांवांत पळयता 5 पुजा जायनासल्यो क्वचित खंय तरी. आतां उमेदीन सगळीं करता, ह्या बद्दल आनंद आनी अशेंच सगळ्यांनी करचें. आनी हे व्रत अशेंच ह्या व्रत किंवा इतर सुद्दां आमची जी काही व्रतां आसा तेची जावणी फुडल्या पिळगेक करून दिवंक जाय. स्वामीसमर्थ मंदिरामध्ये वटपौर्णिमा साजरा करण्यात येत आहे. हा वडाचं झाडाचं ना मूज वाढलेला आहे, त्यावर याला संस्कार दिला आहे. घरात वडाचं झाडाचं कांदे तोडून पूजा करतात, ते पण करू शकतात. पण हा काय आहे, संस्कार दिलेलं झाड असल्यामुळे याचं खूप महत्त्व असते. म्हणून लोकांनी इथे येऊन पूजा करून आशीर्वाद घेतात. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.